हाय, जय श्रीराम. तर आज आपण छान ऋतूबद्दल बोलूया, जो आता चालू आहे पावसाळा. तर जुलै महिना लागला आहे. तर एक सांगायचं म्हटलं तर तुम्हाला कोणता जो आहे ऋतू आवडतो किंवा नाही का, असं नाही का. तर तेच ऋतू म्हटलं तर समर, विंटर आणि मान्सून, तेच आता आपले जे आहेत वर्षभराचे जे ऋतू आपण म्हणतो, मराठीमध्ये ऋतू म्हणतात. तेच आहे. तर कोणता असा जे आहे ऋतू जे आहे तो आवडतो म्हटल्यासारखं आहे. तर मला माझं सांगत आहे, तर मला तर सांगत आहे मी, मला पावसाळा आवडते. तर माझं बड्डे पण याच महिन्यात असते, जुलै महिन्यामध्ये. तर मला जे आहे, माझं जे जुलै महिना आहे, कारण की जून महिन्यातही खूप गरम होते, खूप गरमी होते. एखादी वेळेस असतो म्हणजे सांगत आहे का पाऊस येत असतो. तर जुलै महिना म्हटलं तर सारखा आपला पाऊस चालू असतो, जो महिनाभर म्हणत असतो खूप छान. जसं म्हणतो एन्जॉय म्हटल्यासारखं पावसाचं कुठं म्हणजे तेच म्हणताय ना, छान वाटते पाऊस येत राहिलं असं आहे. तर तेच म्हणतात की आता 2-3 दिवस झाले, लगातार 2-3 दिवस म्हणजे सांगत आहे की पाऊस येत आहे असं आहे. तर तेच म्हणतात की छान थंड वातावरण झालं आहे. म्हणजे म्हणताय ना का, कूलरची ना एसीची काहीच गरज नाही. थंड जे आपण म्हणतात, साधा फॅनसुद्धा आपल्याला लावायला थोडंसं थंड वाटत आहे असं आहे. तर तेच म्हणताय, कोणाकोणाला असं वाटत असेल की की कसं कामं होत नाही. एक बाईचं सांगायचं म्हटलं तर कामं होत नाही, पावसामुळे कामं होत नाही. हे नाही, आजकाल कसं आहे, सगळंच घरामध्ये आपण कसं सगळंच करतो, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. एक मनाचं म्हटलं तर आधी कसं होतं, सगळ्या गोष्टी बाहेर जावं लागत होत्या किंवा करायला लागत होत्या. आता सगळंच गोष्टी कसं आतमध्ये आहे, तर काहीच वाटत नाही असं पण आहे. तर तेच म्हणताय की म्हणजे ते म्हणतात ना, बाकीच्यांना माहीत नाही, पण मी माझं सांगत आहे की मला तर पावसाळा आवडतो. कारण की छान, मला तर इतकं म्हणजे त्या त्या ज्या पावसाळ्या ज्या मान्सून म्हणतो आपण, त्या याच्यामध्ये, त्या ऋतूमध्ये म्हणा, तर सगळंच जे आहे, उन्हाळाही म्हणजे उन्हाळाही पाहतो आपण, हिवाळाही पाहतो आणि पावसाळाही पाहतो. असे तिन्ही ऋतू याच्यामध्ये म्हणजे पाहायला मिळतात. कारण की पाऊसही येतो, कधी ऊन येते, आणि एक सांगायचं म्हटलं तर पाऊस येत राहिला तर थंडी पण लागते असं आहे. तर हाच ऋतू जे आहे तो बेस्ट आहे असं आहे. आणि सगळे जे आहे आपले जे सुरुवात म्हटल्यासारखं, शेती वावराची सुरुवात आहे ते चालू होते. सगळं छान असं हिरवंगार असं आजूबाजूला दिसत असते, छान असं म्हणजे वातावरण म्हटल्यासारखं, थंड म्हणा की काही असं, आणि छान असं हिरवंगार वातावरण असं पण आहे. तर तेच म्हणतं की छान असा जो आहे पावसाळा, जो ऋतू आहे खूप छान आहे. तर असं आहे. तर कोणाला नाही आवडत असेल मला तेवढं माहीत नाही, पण तेच म्हणतात की छान आहे. आणि एक आपले पुन्हा मराठी जे आहे, ते म्हणतात ना, तेच म्हणतात की जसं आता जानेवारी फरवरी येत असते, जसं नाही का आपलं कालावधी म्हटल्यासारखं. तर ते आता आपलं जसं मराठी आहे, तर ते मराठीमध्ये आपलं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, हे आपले मराठी जे महिने आहे ते आहे. तर आता आहे आषाढ. जसं जुलै महिना लागला, तर आता आषाढ आहे, आषाढ चालू आहे. तर पुन्हा एक असं म्हणतो आपण आषाढी एकादशी, जसं पंढरपूर यात्रा जसं चालू होते म्हटल्यासारखं, किंवा चालू झाली असेल असं माहीत, तेवढं काही लक्षात नाही मला. पण ते आषाढ म्हणतो, आषाढी एकादशी, जसं आपण एकादशी पकडतो, पंढरपूर यात्रा ते म्हणतात. ते हा आता जो महिना चालू आहे तो आषाढ चालू आहे, ठीक आहे. आणि मग ते म्हणतात आषाढ, श्रावण, मग जो लागते तो श्रावण लागतो. मग श्रावणमध्ये श्रावण सोमवार असतात, छान असं मस्त पाऊसही येतो. आणि छान ते त्या टायमाला कसं आहे, पटपट म्हणजे बदबद असा पाऊस येतो आणि लगेच निघून जातो, आणि इंद्रधनुष्य निघते. हे पण आठवत असेल तुम्हाला कधी, म्हणजे आम्ही स्वतः असं बघितलं आहे की पाऊसही येत असतो त्या टायमाला. तर तेच म्हणतात, छान असं श्रावण महिन्यात छान पाऊसही येत असतो, आणि छान ते म्हणतात ना, इंद्रधनुष्य छान मस्त असं रंगीबेरंगी जे आहे आपण पाहतो ते निघत असते. तर तेच म्हणतात की आमच्याकडे तर दिसते, कारण की छान असं खुलं आभाळ आहे ना, छान असं मस्त ते पाहायला मिळते. वरतं टेरिसवरही गेलं आपल्या, म्हणजे दारातूनही दिसते असं आहे, निघले तर असं म्हणत आहे. तर इतकं छान ते म्हणताय ना की मग श्रावण लागतात, श्रावणचे जे उपवास आहे आपले महादेवाचे ते छान लागतात. म्हणजे छान असं, म्हणजे ते नवीन सुरुवात सगळ्या गोष्टीची असं म्हटल्यासारखं. तर जून महिन्यात एखादी वेळेसच पाऊस आला असेल माझं सांगायचं म्हटलं तर आता. आणि जसं लगातार, तसं सांगत आहे की वटसावित्रीपासूनच सांगत आहे की
लगातार पाऊस चालू झाला की तो काही म्हणजे चालूच आहे, असं नाही की थांबला आहे, चालूच आहे चालूच आहे चालूच आहे. आता 3-4 दिवस झाले आहे, तर छान थंड वातावरण वाटत आहे. तर तुमच्याकडे पण छान असं पाऊस येतच असेल कुठे पण छान, कारण की सगळ्याची म्हणजे जे वावरा शेताची आहे ते सुरुवात झाली आहे. छान असं जे बियाणे ते आहे ते पेरणं चालू आहे किंवा सांगत आहे असं म्हणून. तर तेच म्हणतं इतकं छान ते पावसाळा जो म्हणत आहे खूप छान ऐकून, आणि छान असं म्हणतात ना, मस्त भुट्टा वगैरे खायला मिळते. आणि ते म्हणतात ना की भजे जे आपण म्हणतो पाणी येत राहील तर भजे आपल्याला खाशी इच्छा होत असते. पुन्हा मातीचा सुगंध येत असतो असं थोडंफार नाही का जे सांगत आहे ते. तर असं आहे, आणि पूर्ण जमीन जे आहे आजूबाजूला पाहिलं तर असं ओली होऊन राहते, आणि छान असे झाडांना जे आहे पालवी छान असं हिरवेगार असे दिसत असतात छान असं. तर असं आहे, तर तेच म्हणताय की इतकं छान ते आनंदमय वातावरण म्हटल्यासारखं जे पावसाळा जो आहे तो कोणी कोणी असं विचार पण करत असतात की अरे कपडे वाळत नाही मेन आपलं जे कारण आहे कपडे वाळत नाही. तर कपडे खूप सारे आपल्याकडे असतात जे अलमारीमध्ये, तर ते काढा आणि धरून लावा त्या ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये. कारण की मी तर तशीच करते, कारण की नाही वाढले ना धुवाचं जे आहे ते धुणार, पण नाही वाढले ना जाऊ दे दुसरे काढा असं आहे. तर तेच म्हणते की इतकं म्हणजे थोडंसं एन्जॉय जे म्हणजे मला असं वाटते की बाकीच्या ज्या ऋतूमध्ये जे म्हणत आहे, जसं आता उन्हाळा म्हणत आहे, उन्हाळ्यामध्ये इतकं गरम होते की सांगत आहे ना की काही मुलाचं कामच नाही, कुठं जातो म्हटलं किंवा काही गरमीच लागत असते. कुठं पण तुम्ही बघा गरमीच लागत असते. आणि हिवाळ्यामध्ये बघितलं तर नुसते थंडी लागत असते, स्वेटर लावून राहा आणि बसा. तर या याच्यामध्ये जसं मी सांगत आहे की पावसाळा म्हणत आहे, तर या याच्यामध्ये बघा तिन्ही ऋतूचा जो आहे आपल्याला जे आहे नाही का आभास म्हटल्यासारखं की काही नाही का असं मिळते म्हटल्यासारखं. कारण की आता जसं पाऊस येत आहे तर छान थंड वातावरण झालं आहे. थोड्या वेळातच बघितलं तर ऊन येऊन जाते, म्हणजे सांगायचं एक म्हटलं ऊन येऊन जाते तर ते उन्हाळा होऊन जाते, आणि मग त्याचं तसं थंड वाटत आहे तसं. तर मी काल तर अक्षरशः सॉक्स वगैरे लावून झोपली आहे, कारण की म्हणत आहे 2-3 दिवस झाले लगातार जे आहे ते पाऊस येत आहे. तर पूर्ण ते म्हणतात ना आपली स्टाईलसुद्धा कसं थंड येऊन जाते. त्याच्यामुळे ते कसं आहे की आपल्याला पाय पण ते आहे तर ते छान वाटत नाही, थंड वाटत असते. तर मी काल सॉक्स लावून झोपले, कारण की पाय खूपच थंडे वाटत होते. कारण की आपण 3 वेळ म्हणजे कसं पाय धुत राहतो कुठेही आपण बाथरूमला वगैरे गेलं काही गेलं, तर तेच म्हणताय की थंडे पाय होऊन जाते. तर त्याच्यामुळे काल मी अक्षरशः सॉक्स लावून झोपले आहे असं आहे. तर इतकं छान थंड वातावरण जे आहे वातावरण. तुम्हाला कोणता जो आहे ऋतू आवडतो तर तेच आहे. तर मला तर पावसाळा आवडतो, कारण की जुलै महिना खास जे म्हणत आहे ना की जुलै महिना जो आहे तो पावसाचाच पूर्ण राहतो असं आहे. तुम्ही म्हणजे हमेशाच बघत असाल की जसं आता 1 तारखेपासून जसा जुलै महिना लागला तेव्हापासून म्हणजे जे पाऊस चालू झाला आहे. आता बघा तुम्ही एखादी वेळेसच एखादी ऊन निघेल, कारण की पूर्ण महिना असं बघतो म्हटलं तर पाऊसच राहते असं आहे. आषाढीसुद्धा जे आपण जे जुलै महिन्यात येत असेल, तर कोणाचे जर लग्न वगैरे झाले असेल तर ते आषाढीला पहिली आषाढी असते, न्यायला वगैरे जावं लागते, तर ते पूर्ण पाण्यामध्ये जाते असं आहे. तर असं एक आठवलं नुकताच माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं. तर त्या वर्षी ना इतका पाऊस होता की पुरं आले होते. तर तिला आषाढीला आणलंच नाही कोणाच्या तरी रिश्तेदाराजवळ ठेवून दिलं. असं म्हणतात ना की पहिली आषाढी राहिलं तर माहेरी गेलंच पाहिजे असं आहे. तर तेच म्हणतं की इतका पाऊस असतो, तर तेच म्हणतं की छान आपल्याला वाटते की म्हणजे कोणाकोणाला वाटते की अरे पाऊस काय आहे, चिक असं आहे. पण कधी कधी विचार करा की छान वाटते सगळ्या गोष्टी. आपण छान विचार केला तर छान असं वाटणार, कारण की ऋतूच तो तसा आहे की छान आनंद जे पाणी म्हणताय ते बरसत आहे आशीर्वाद बनून, असंही आपण छान असं विचार करू शकतो असं पण आहे. तर तेच म्हणताय छान आपण बाहेर म्हणजे जसं असं विचार करतो की छान त्या ह्याच्यामध्ये कुठं म्हणजे जाऊशा वाटत नाही असं आहे. कोणतं म्हणजे बाहेर असं फिरतो म्हटलं तर नाही बाहेर फिरूशा वाटत असं आहे. कारण की पाऊस येत राहिला तर सगळेजण घरात राहतात ते म्हटल्यासारखं. तर त्यानिमित्तानं सगळा परिवार पण एक येतो आणि छान गप्पा गोष्टी होतात असं आहे. तर छान मस्त जो पावसाळा आहे छान खूपच म्हणजे जे म्हणतात ना आपण छान आपल्याला वाटत असेल की छान आहे, छान एन्जॉय करतो म्हटलं तर छानच आहे असं आहे. तर मला पुन्हा एक गोष्ट आठवली आहे, पावसाळ्यातलीच गोष्ट आठवली आहे. तर आम्ही याच पावसाळ्यामध्ये कुठं गेलो होतो, आग्र्याला गेलो होतो. भर पावसामध्ये जे म्हणत आहे आता ते जसं चालू आहे लगातार कंटिन्यू. तर त्या पावसामध्ये कारण की आधीच आम्ही ठरवलं होतं म्हणजे
असं विचार केलं होतं की जायचं. तर कसं तिकिटा अशा बुक होऊन गेल्या एकदम अचानक ठरवलं. तर हे भर पावसामध्ये आम्ही गेलो आणि ते म्हणतात ना फिरलो, छत्री घेऊन फिरलो. जिथं जिथं आपल्याला जे स्थान पाहायचे असते ते फिरलो असं आहे. तर असं पण आहे की छान आता जातो म्हटलं कुठंही तर ते काहीच म्हणजे आपण विचार नाही करत अरे पाऊस आहे, हे आहे, ते आहे असं आहे. तर छान मस्त जे आहे छान असं एन्जॉय होऊन जाते. छान असं कुठंही जातो म्हटलं तर छान आपल्याला जर हे कारण की पावसामध्ये छान कुठंही तुम्ही पहा मस्त हिरवंगार कुठं असंच दाखवतात मोबाईलवर जे व्हिडिओ काढतात. छान धबधबे जे आहे छान त्यांना पाणी म्हणजे ते म्हणतात ना धबधब्यावर जाऊन जाऊन कोणी फोटो काढतात, शूट करतात. तर इतकं छान ते मस्त वातावरण जे म्हणताय की मान्सूनचं जे आहे पावसाळ्याचं जे आहे तर छान आता मस्त असं जे आहे भाजीपाला निघतो खायला. कारण की आमच्याकडे जे बाया जे वावरा शेतात जात असतात छान अशा त्या कोणत्या कोणत्या म्हणजे जे म्हणतात ना गावठी जे गावठी नाही जे वावरातल्या ज्या म्हणजे सॉरी मला आठवत नाही ते गावरान भाजी शेतातली भाजी जसं आपण म्हणतो शेतभाजी जी आहे जंगल भाजी म्हणू शकतो, शेतभाजी म्हणू शकतो काही असं आहे. तर खूप साऱ्या अशा भाज्या आता निघत असतात असं आहे न खूप म्हणजे ते म्हणतात ना की छान असं टेस्टी लागत असतं. जसं आपण चवळीची भाजी, मेथीची भाजी आपण खातच असतो. पण त्या पण भाजी जशी तरोट्याची भाजी, चिऊरची भाजी जी आपण खाल्लो म्हणजे मी व्हिडिओ टाकला आहे. आणि पुन्हा पातूरची भाजी अशा खूप सारे मला नावं नाही येत आहे पण खूप साऱ्या अशा भाज्या ज्या आहे बटवा भाजी म्हणतो ते खूप साऱ्या अशा भाज्या निघत असतात खायसाठी आपल्याला जे आपण खातो म्हटलं तर. कारण की पहिलं माहीत नाही म्हणजे मिळत होत्या नाही मिळत पण आता सगळंच मार्केटमध्ये पण मिळत असते असं आहे भाज्या. तर छान अशा मस्त अशा म्हणजे वावरात वगैरे बाया जातात तर बाया आणतात भाज्या आणि ते म्हणतात ना की जास्तीचा राहिला तर देतात. तर मला वगैरे 2-3दा बायांनी दिल्या आहे छान वावरात गेल्या तर छान अशा भाज्या म्हणजे म्हणतात ना छान अशा चवळीच्या सारखी जी भाजी जी आहे ते लागत असते. तर छान वेगळी काहीतरी टेस्ट म्हटल्यासारखं भाज्यांचं तर खूप छान अशा भाज्या पण निघत असतात ते म्हटल्यासारखं वावरामध्ये. तर छान असं छान पीक लावणं चालू आहे छान मस्त खूप म्हणजे ते म्हणतात ना पाहतो म्हटलं तर सगळ्या गोष्टीतून म्हणजे हे म्हटल्यासारखं की आपल्याला छान असं आशीर्वाद दिल्यासारखं की सगळंच छान म्हणजे पाणी येत आहे सगळं म्हणजे थोडंसं आतापर्यंत असं गरम होत होतं ना आता म्हणजे शांत वाटत आहे मनाला की अरे आता पाऊस येत आहे छान चालू झाला आहे तर छान थंड वाटणार असं आहे. तर तुमच्याकडे पण पडतच असेल तुम्हाला पण आवडत असेल पावसाळा. ठीक आहे. जय श्रीराम.